गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोने खरेदी करण्यास शुभ मानलं जातं, परंतु मागील 2 वर्षाच्या तुलनेत सोन्याचे दर 23,000 वाढले. येत्या काही दिवसात सोने 75,000 पर्यंत जाऊ शकते. त्यामुळे यंदा सोन्याच्या दुकानांमध्ये ग्राहक कमी असल्याचे चित्र पाहायला मिळते. मागच्या वर्षी पाडव्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सोन्याच्या खरेदीत जवळपास 25 ते 30 कोटींची उलाढाल झाली होती, परंतु यावर्षी खरेदीमध्ये घट होऊन केवळ 15 ते 20 कोटींच्या आसपास सोनं खरेदी होत असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांनी. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर जर पाहायला गेलं तर भारतामध्ये सोनं खरेदी करणारा सगळ्यात जास्त झुंबड उडताना आपल्याला दिसत आहे. कारण सोनं खरेदी करण्यासाठी आज हा जो मुहूर्त आहे हा शुभ मुहूर्त मानला जातो. मी आज छत्रपती संभाजीनगरच्या बापना ज्वेलर्समध्ये आलेलो आहे. माझ्यासोबत इथले मॅनेजर असं आपण त्यांना विचारू की हे जे काही भाव अवक्याच्या म्हणजे जे आहेत हे गगनाला भिडलेले आहेत, त्यानिमित्त मात्र आता गिऱ्हाईकाची ओढ कशी आहे आणि नेमकं यांचं काय म्हणणं आहे आपण हे सुद्धा जाणून घेणार आहे. सर, मला सांगा की आता सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि आपल्याकडं गर्दी असते, मात्र आजच्या या मुहूर्तावर गर्दी आहे किंवा नाही, काय म्हणणं आहे नेमकं? देखिए सर, हर व्यक्ति पाड़वे का मुहूर्त या कोई भी मुहूर्त साधना चाहता है, लेकिन भाव इतने हो गए हैं कि व्यक्ति मुहूर्त को साधेगा ज़रूर, लेकिन उसका बजट तोले में था तो आधे तोले में लाएगा, आधे तोले वाला 2-3 ग्राम में लेगा, मुहूर्त साधेगा ज़रूर. क्योंकि आदमी के मन में रहता है कि यार मेरे को ये आज विशेष मुहूर्त है, पाड़वा है या अक्षय तृतीया है, जो भी है मुझे खरीदी करना है, तो 20 ग्राम वाला 15 ग्राम वो अपने बजट से खरीदी करेगा ज़रूर, लेकिन भाव बढ़ने की वजह से उनका बजट लेने का कम होगा. ये एक मेन चीज़ है. और अभी अगर आप देखेंगे तो जो गर्दी सुबह से हमारे यहाँ चालू हो जाती है उसकी अभी 25% भी गर्दी हमारे पास नहीं है. ये भाव की अधिकता की वजह से है या गर्मी की अधिकता की वजह से है, ये शाम को ही पता पड़ पाएगा पूरा. आपण जर पाहायला गेलं तर माझ्यासोबत इथं सोनं खरेदी करण्यासाठी देखील काही लोक आले. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं ते सोनं खरेदी करायला आले आहेत, मात्र आता त्यांचे जे काय भावना आहेत ते काय आहेत आपण हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत गिऱ्हाईक. ताई, मला सांगा, आपण सोनं खरेदी करायला आलेले आहात, तर हे जे काय भाव वाढलेले आहेत तर काय वाटतं तुम्हाला? भाव कमी व्हायला पाहिजे की काय? कमी तर व्हायला पाहिजे, सर्वसामान्यांना परवडेल असं. गुढीपाडवा प्रत्येकाने साजरा करावा, त्यासाठी भाव कमीच असायला पाहिजे. भाव तर कमी व्हायला पाहिजे, परंतु आता जसं सगळ्याच गोष्टींचे भाव वाढायला लागले तसं सोन्याचा पण भाव वाढायच लागला आणि ते गृहीत धरून आता सर्वसामान्यांनी घ्यावं लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. भावाच्या हिशोबाने पाहायला गेलं तर फारच घ्यायला हे आहे, महाग आहे, पण हौस म्हणून एक घेत आहे सगळेजण. लोकांची हीच अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये सोन्याचे भाव कमी झाले पाहिजे, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त सोनं खरेदी करता आलं पाहिजे. मात्र भाव हे आता सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत, त्यांच्या अवक्याच्या बाहेर आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता सोन्याचे भाव काय होतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मी संजय आहेर, न्यूज अनकट, छत्रपती संभाजीनगर.